एका विद्यार्थिनीची गोष्ट सांगतोय. कारण जी गोष्ट मी तुम्हाला पूर्वी सांगितली आहे, माता कुमाता असू शकते का? त्याचं उत्तरं कोणी दिली नाही आहेत. कोणाला काय वाटलंच नाही आहे. ती गोष्ट कोणाला आवडली का? त्याच्यावरती कोणी विचार केला का? काही दिसून आलं नाही. काही कोणी बघितलं नाही, त्याचे कमेंट्ससुद्धा आलेले नाहीत. म्हणजे जे बघणारे दर्शक आहेत, ते मूकदर्शक आहेत. मूकदर्शक आहेत असं दिसून येते. त्यांच्या आपल्या काही प्रतिक्रिया नाही आहेत. असो मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, आज सुद्धा आपण ज्योतिषशास्त्राचाच आधार घेणार आहोत. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाल्याप्रमाणे एका ज्योतिषाची आणि एका मांत्रिकाची गोष्ट सांगणार होतो. पण आज ती न सांगता मी एका विद्यार्थिनीची गोष्ट सांगतोय. कारण जी गोष्ट मी तुम्हाला पूर्वी सांगितली आहे, माता कुमाता असू शकते का? त्याचं उत्तरं कोणी दिली नाही आहेत. कोणाला काय वाटलंच नाही आहे. ती गोष्ट कोणाला आवडली का? त्याच्यावरती कोणी विचार केला का? काही दिसून आलं नाही. काही कोणी बघितलं नाही, त्याचे कमेंट्ससुद्धा आलेले नाहीत. म्हणजे जे बघणारे दर्शक आहेत, ते मूकदर्शक आहेत. मूकदर्शक आहेत असं दिसून येते. त्यांच्या आपल्या काही प्रतिक्रिया नाही आहेत. असो मित्रांनो, जशी त्याची मर्जी. कमेंटमध्ये लिहायचं आहे, आपले विचार मांडायचे आहेत, नाही मांडायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असो मित्रांनो, आज जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती एका सिंह राशीच्या जातकाची. आता सिंह राशीचाच जातक का मी निवडला? कारण यापूर्वी जो मी जातक घेतला होता, जी मातेचा मी उल्लेख जो केला होता, ती कुठल्या राशीची जातक होती? तर कर्क राशीची. आणि या कर्क राशीच्या जातकामध्ये इतिहासामधल्या दोघांची मी नावं घेतली होती. ती दोघं कोण आहेत? एक प्रभू रामचंद्रजी आणि दुसरे आहेत रावण. दोघांची एकच रास होती, पण लग्नरास वेगळी होती. त्यामध्ये रावणाची जी लग्नरास आहे ती सिंह रास होती. आणि सिंह राशीचा परिणाम काय होतो त्या जातकावरती, हेही तुम्हाला थोडक्यात समजून जाईल. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही आहे की सिंह राशीचा जातक रावणासारखाच असतो. कारण का मित्रांनो, जन्माच्या वेळेला जे काय भ्रमण असते ग्रहांचं, त्याचप्रमाणे त्या जातकाच्या आयुष्यात सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी घडत असतात. आणि जी चौकट असते ना ज्योतिषशास्त्रामध्ये, 12 घरांची चौकट, त्या घरांमध्ये कुठल्या घरामध्ये कुठला ग्रह आहे त्यावरती सुद्धा अवलंबून असते. कुठल्या ग्रहाकडे दुसऱ्या घरातला ग्रह बघतोय, त्याची दृष्टी आहे, त्याच्यावरती अवलंबून असते. त्याच्यावरती नकारात्मकता आणि सकारात्मकता अवलंबून असते. त्यामुळे एकाच राशीचे जर अनेक जण एकत्र आले तर त्यांचे जे स्वभाव गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसून येईल. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि रावणाच्या ह्याच्यामध्ये कुंडलीमध्ये जे ग्रहांचं भ्रमण होतं हे नकारात्मक होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये नकारात्मक भावना होत्या. तरीसुद्धा मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीकडे सद्विवेक बुद्धी असते. मी प्रत्येक वेळी बोलतोय, सद्विवेक बुद्धी. भले ग्रह स्थितीमुळे तो नकारात्मक होत असेल किंवा नकारात्मक दिशेने जात असेल, तरीसुद्धा त्याच्याकडे एक सद्विवेक बुद्धी असते. त्याचा जर तो वापर केला तर तो त्या चुकीच्या मार्गाकडे न जाता योग्य मार्गाकडे जाऊ शकतो. तो स्वतःला रोखू शकतो. त्यासाठी सद्विवेक बुद्धी जागृत असणे गरजेचं आहे. असो मित्रांनो, आपण ह्या विद्यार्थिनीचा आपण विचार करू. कारण का मित्रांनो, विद्यार्थिनी मी का घेतली आहे? कारण आता बऱ्याचशा अशा गोष्टी ऐकायला येतात, कानामध्ये बातम्या ऐकायला येत आहेत की विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आत्महत्या करतात, किंवा विद्यार्थिनी लव जिहादमध्ये अडकले जात आहेत. म्हणजे विद्यार्थिनीच नव्हे तर मुली लव जिहाद
मुसलमान जे युवक आहेत ते त्यांना खोटे नावं सांगून किंवा त्यांना भ्रमित करून दिशाभूल करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवत आहेत. असेही तुम्ही गोष्टी ऐकत असाल. आणि आत्महत्या करणं हा प्रकार वाढलेला आहे. ह्याला कारण काय, ह्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. पण त्याबरोबर आणखीन एक नुकतीच मी एक बातमी ऐकली. ते डोंबिवलीची एक इंजिनियर असलेली व्यक्ती म्हणजे सुशिक्षित व्यक्ती, त्यांनी जाऊन अटल सेतूवरने आत्महत्या केली. अटल सेतूवरती आपली गाडी थांबवून त्याने स्वतःला समुद्रात झोकून दिलं. त्यांच्या मागे त्यांचं कुटुंब आहे, त्यांची पत्नी आहे, त्यांची मुलं आहेत. त्याचा पुढे काय होणार याचा विचार त्यांनी नाही केला. बघा मित्रांनो, सद्विवेक बुद्धी, याला कारण काय, सद्विवेक बुद्धी. प्रसंग येतात, नकारात्मक वेळ येते, याचा अर्थ आपण सरेंडर करू नये त्या परिस्थितीकडे, आत्मघात करू नये आपला. आणि आज आत्मघात त्याने केला. मित्रांनो, त्यामुळे आज हा मी विषय निवडला आहे. आणि त्या सिंह राशीच्या जातकाची मी तुम्हाला गोष्ट सांगतो. आता नेहमीप्रमाणे मी तिचं मूळ नाव, खरं नाव तुमच्यासमोर ठेवणार नाही. त्यामुळे आपण एक त्याचा अध्याक्षर धरूया. या राशीचा म हा अध्याक्षर. मीनाक्षी एक विद्यार्थिनी आहे मित्रांनो. आता विद्यार्थिनीचा धर्म काय आहे, तर विद्यार्जन करणं. आपण म्हणतो ना धर्म, तर विद्यार्थ्यांचा धर्म काय, विद्यार्जन करणं. विद्यार्थी धर्म हा विद्यार्थ्यांनी पाळला पाहिजे. त्या धर्मावरती तो प्रामाणिकपणे चालला पाहिजे. तो धर्म धारण केला पाहिजे. त्या धर्मानुसार कृती केली पाहिजे. धर्म म्हणजे काय, तो धारण करणं. मर्म जाणून काय करणं, ते कर्म धारण करणं. मर्म जाणून ते कर्म म्हणजे कुठलं कर्म, विद्यार्जन हे कर्म काय करणं, मर्म जाणून हे कर्म धारण करणं. हे जर त्यांनी नाही केलं तर शेवटी त्यांच्याकडे पर्याय उरत नाही आणि मग ते चुकीच्या मार्गाकडे जातात. आणि तीच नेमकी गोष्ट होत असते. तर ही मीनाक्षीलाही त्या धर्मावरती चालायला हवं. पण तिच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे ती कुठेतरी विचलित आहे. आणि मित्रांनो, ह्याला कारणसुद्धा कुटुंब असते. ह्याला कारणसुद्धा कुटुंबातली परिस्थिती असते, वातावरणसुद्धा असते. आपण फक्त मुलांनाच दोष देऊ नये. मुलाशी का वागली, मुलांनी असं का निर्णय घेतला, मुलं असं का वागतायत, काय करतायत, त्याला कारण त्यांचे पालक, त्यांचे आईवडील. मित्रांनो लक्षात घ्या, हे तेवढेच जबाबदार असतात. पण त्यांचे पालक जर सतर्क असतील, जबाबदारी स्वीकारणारे असतील आणि त्यांच्या मागे खंबीर उभे असतील, तर त्या मुलांनी त्यांना एक आपला मदतीचा हात, आपल्या सहकार्याचा हात देणं गरजेचं असते. पण तसं घडताना दिसत नाही. आपण येऊया गोष्टीकडे. मित्रांनो, काय आहे, त्या कुटुंबामध्ये कलह. मागच्या गोष्टीमध्ये मी एक त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे आई वडील विभक्त होणे, घरात वाद होणे, भांडणं होणे, डिवोर्स होणे वगैरे, हे जे प्रकार आता सर्रास सुरू आहे. त्याच प्रकारे ह्या घरातसुद्धा, तिच्या कुटुंबातसुद्धा असंच कलह सुरू आहे. आईवडिलांचा कलह सुरू आहे, वादविवाद सुरू आहे, इतर कुटुंबियाचा सुद्धा कलह सुरू आहे. म्हणजे त्याचे चुलते म्हणा, त्यांच्या आत्या म्हणा, त्यांची इतर कोण चुलती म्हणा, किंवा आणखीन जे काय सदस्य आहेत त्या घरातले, त्यांचासुद्धा कलह आहे. हे वातावरण दूषित आहे. आणि ह्या दूषित वातावरणामध्ये ही विद्यार्थिनी आपला विद्यार्थी धर्म पुढे नेते. आता मित्रांनो, तिचे वडील तिच्या मागे खंबीर उभे आहेत, ह्याची जाणीव तिला झाली नाही. कारण का, तर लहानपणापासून, बालपणापासून जे तिच्यामध्ये तिची जी विचारसरणी होती, विचार करायची तिची जी क्षमता होती, ती खंडित झाली होती. कारण मित्रांनो,
ज्या वेळेला 14-15 वर्षाचं ते मूल होते आणि वयामध्ये येत जाते त्यावेळी थोडंसं ते अग्रेसिव्ह होते आणि त्याचप्रमाणे ती मुलगीसुद्धा, ती मीनाक्षीसुद्धा तशीच थोडीशी अग्रेसिव्ह होती झालेली. काय चाललंय, काय होते आहे, हे घरामध्ये असं का घडते आहे, हे वातावरण असं का होते आहे, आईवडिलांमध्ये भांडणं का होत आहेत, हे कुठल्या दिशेला घेऊन जाणार आहे, हे सर्व चालू होतं. पण हे चालू असताना ही गोष्ट त्याच्या वडिलांना ज्यावेळी कळली की काहीतरी आपल्या मुलीच्या मनावरती परिणाम होत आहे, आता कुठेतरी रोकायला हवं. म्हणून त्याने काय केलं, एक निर्णय घेतला. आपल्या पत्नीला त्याने सांगितलं, काही दिवसासाठी तू इथून दूर राहा, तुझे जे विचार आहेत, तुझ्या ज्या मनात शंका आहेत, कुशंका आहेत, त्यांचा विचार कर. आणि तिला ते माहेर सोडून आले. मित्रांनो लक्षात घ्या. आणि मग ते विभक्त झाले असंच विषय सगळा समजून घ्या. पण त्या दरम्यान हे सर्व सुरू असताना ती जी मीनाक्षी आहे ती मनाने कुठेतरी खचलेली आहे. शेवटी मातृत्व हे हवंच असते प्रत्येक मुलाला, फक्त पितृत्वच पुरेपूर होत नाही. कारण शेवटी मातृत्वाचा ओलावा हा वेगळा असतो. तरीसुद्धा तिचं वरचेवर येणं जाणं होतं त्याच्या आईचं, येऊन तिला भेटून जात होती ती होतं. पण शेवटी वेगळं राहणं, बोलाचाली न होणं, मग असं काय तिला एक गोष्ट तिच्या आयुष्यात घडली होती. त्यामुळे ती काय होती, नाराज होती आपल्या आईवरती. ती आईला त्यानंतर सांगण्याचा प्रयत्न तिने केला की माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे मी विचलित झालेली आहे. पण आई तिच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, ते मान्य करायला तयार नाही. मित्रांनो लक्षात घ्या, आईचं हे मातृत्व हे पितृत्वापेक्षा श्रेष्ठ असते. पण ती आई हे मान्य करायला तयार नाही. आपल्या मुलींनी जे आपल्याकडे जी तक्रार करते ती ऐकायला ती तयार नाही. आणि असं होत असताना शेवटी ती मुलगी निराश झाली की आपल्या आईला सांगून आई आपली समजत नाही आहे, आपल्या वडिलांचं आपल्याकडे लक्ष नाही आहे, आपले वडील आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि अशा काळामध्ये तिला परत आईबरोबर राहायचं आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. काय झालं, शिक्षणासाठी अशी एक परिस्थिती निर्माण झाली की त्या एका कारणासाठी तिला आईसोबत राहायची वेळ आली आणि ती घाबरली. तिने ते सांगितलं नाही आपल्याला वडिलांना की मला आईसोबत नाही राहायचं आहे. त्याच्या मागची कारणं तिने सांगितली नाही, पण ती घाबरली, जायला तयार नव्हती. मग आता वडील जबरदस्ती करतील आणि आपल्याला तिच्याबरोबर पाठवतील, तिच्यासोबत पाठवतील आणि मग तिथे आपल्याबरोबर काहीतरी विपरीत घडू शकते, आपल्याला त्रास होऊ शकतो, मानसिक त्रास, शारीरिक त्रास होऊ शकतो. ह्या भीतीपोटी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो लक्षात घ्या, तिने आपल्या वडिलांना विश्वासात नाही घेतलं. ही पहिली चूक. मुलं काय करतात माहिती आहे का मित्रांनो, आपल्या आईवडिलांना मित्र नाही समजत, आपल्या आईवडिलांना ते मित्र समजत नाही, आपल्याला जवळचे समजत नाही, ते घाबरतात. तरीसुद्धा तिच्या वडिलांनी तिला मित्र म्हणून आपल्याला स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ती समजू शकली नाही. शेवटी ते बाल्यावस्था आहे, तेवढी तिची मानसिक स्थिती नाही आहे, बौद्धिकता नाही आहे. त्यामुळे त्या मीनाक्षीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण थोडक्यात ती वाचली. पण मित्रांनो, ही संधी परत कोणाच्या जीवनात येत नाही. अशी संधी कोणाच्या जीवनात येत नाही. त्याच्यातनं तो वाचला. काही लोकांच्या जीवनात येते. कारण सुसाईड, आत्महत्या हा जो विषय आहे तो त्याचा जीव घेऊनच जातो, जर वेळेवरती त्याच्यावरती उपचार झाले नाही तर.
वेळेवरची त्या गोष्टीकडे बघितलं गेलं नाही तर, पण ती थोडक्यात बचावली. मग ती आपल्या वडिलांबरोबर राहते. वडिलांनी तिला समजावून सांगितलं, तिच्या लक्षात आणून दिलं की ही जी गोष्ट करतेस, ही गोष्ट तुझ्याकडून घडली, हीच पहिलीच चुकीची आहे. कारण एखाद्या वेळेस खून केलेला एकदा परवडला, एखाद्याचा खून केला, एखाद्याची हत्या केली ती परवडली, पण आत्महत्या करण्यासारखा गुन्हा दुसरा कुठलाच नाही. तिच्या वडिलांनी तिला समजावून सांगितलं, आत्महत्या करण्यासारखा गुन्हा दुसरा कुठलाच नाहीये. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. कारण एखाद्याचा खून करणं त्या परिस्थितीनुसार, त्या वेळेनुसार, त्या स्थितीनुसार ही गोष्ट वेगळी असते. पण आत्महत्या कधी करतो माणूस? ज्यावेळी तो आपल्यावरती विश्वास ठेवत नाही, आपल्यावरती स्वतःवरती अविश्वास दाखवतो. मित्रांनो लक्षात घ्या, अविश्वास आणि त्याची इच्छाशक्ती संपते, लढण्याची क्षमता संपते. मनुष्य प्राणी हा कसा आहे? बुद्धिवान आहे. तर त्याने ही गोष्ट पहिली लक्षात घ्यावी. ही गोष्ट तिच्या लक्षात आल्यानंतर, त्या मीनाक्षीच्या ही गोष्ट लक्षात आली की आपण ही गोष्ट चुकीची केलेली आहे. तिने स्वतःला सावरलं आणि परत ती विद्यार्थी धर्म पाळायला तिने सुरुवात केला. त्या दिशेने ती चालली. त्या काळामध्ये तिच्या आयुष्यात मित्रमैत्रिणी आलेत, दिशाभूल करणारे सुद्धा मित्र आलेत, तिला चुकीचं मार्ग दाखवणारे सुद्धा मित्र आलेत. पण तिच्या वडिलांनी तिला प्रत्येक वेळी आवरलं, तिच्या लक्षात आणून दिलं. कारण काय असते मित्रांनो लक्षात घ्या, जेवढे आई वडिलांचं त्या मुलांवरती नियंत्रण नसते किंवा लक्ष नसते किंवा प्रेम नसते, ते आपल्यातच स्वतःमध्येच गुंतलेले असतात, त्यावेळी मुलं ती भरकटत जातात. पण तसं झालं नाही. तिच्या वडिलांनी तिच्यावरती पूर्ण लक्ष ठेवलं होतं आणि तिला बऱ्याच वेळा रोखलं. ती मैत्रिणी चुकीच्या प्रकारे तुझ्यावर वागते, चुकीच्या प्रकारे तुला हे करते, तो मित्र तुला चुकीच्या प्रकारे मार्गदर्शन करतोय की चुकीच्या प्रकारे तुझ्याबरोबर रिलेशन ठेवतोय, चुकीचे ते मापदंड वापरतायत, हे तिला पावलोपावली तो सांगत आले. त्यावेळी ती म्हणायची, तुम्हाला कसं कळलं? हे अगोदरच कसं कळलं? मी सांगितलं नव्हतं, हे कसं कळलं? हे आताच सुरुवात झाली होती, आताच माझी मैत्री झाली होती, हे कसं कळलं? मित्रांनो, हे कसं कळते? ज्यावेळी तुम्ही आपल्या त्या मुलाशी एकरूप असतात. आणि तीच नेमकी गोष्ट त्या वडिलांची होती. ते आपल्या मुलीशी एकरूप होते. मुलीवरती अत्यंत प्रेम, अतूट प्रेम त्या मीनाक्षीवरती. त्यावेळी ती सतर्क करत आले. मित्रांनो लक्षात घ्या, आता हे चाललंय तिचं शैक्षणिक आयुष्य तसंच पुढे चाललेलं आहे. ती एक वर्ष आपलं चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होते. कारण का? तिने पहिल्यांदा ते समजलं की आपला धर्म कुठला आहे? तर विद्यार्थी धर्म आहे आणि तो धर्म आपल्याला पाळायला हवा. मित्रांनो, मला सुद्धा एक मुलगी आहे आणि तिची सुद्धा तीच अवस्था आहे. विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हाच आहे. विद्यार्थ्यांची हाच प्रॉब्लेम आहे. ह्या आताच्या पिढीचा हीच कमजोरी आहे की ह्या सर्व ज्या सोशल मीडिया आहेत, हे सामाजिक माध्यम आहेत, त्यामुळे सुद्धा ते इकडे तिकडे होतात. पण ती स्वतःला सावरते. चाललंय त्यांचं वडिलांचं वडील आणि कन्या यांचं आयुष्य पुढे चाललंय. पण परत एकदा ती विचलित झाली आणि त्याला कारण काय? तर तिचे वडील. परत ती विचलित झाली. ती वडिलांचं माझ्याकडे लक्ष नाही आहे, आपल्या आईकडेच लक्ष आहे, आपल्या इतर कुटुंबाकडेच लक्ष आहे, आपल्या परिवाराकडेच लक्ष आहे, आपल्या भावंडांकडेच लक्ष आहे, माझ्याकडे ते लक्षच देत नाही आहे, माझ्याशी काय संवादच करत नाही आहे, असे तिच्या मनात शंका कुशंका आल्या. तिने ते बोलून दाखवलं नाही, पण ते वडिलांना उमजलं. कारण नेहमीप्रमाणे वडील सतर्क होते आणि त्याने
पण त्या काळामध्ये त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या पाठीमागे त्यांनी परत एकदा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, आत्महत्या करण्याचा प्रयत्न. मित्रांनो विचार करा, म्हणजे तिला एकदा सावध केल्यानंतर सुद्धा परत तिने तोच एक प्रकार करण्याचा प्रयत्न केला. आता काय म्हणावं, या मुलांना काय म्हणावं, या पिढीला काय म्हणावं? मित्रांनो ही गोष्ट आणि हे जातक मी का घेतलं, ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. ती आईशी संपर्क साधते. आता आईला ती आईशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते, पण आई तिला दुजोरा देत नाही आहे. आई तिच्याशी संपर्क साधत नाही आहे. आई प्रश्न उपस्थित करते, जे प्रश्न व्यवहाराने चुकीचे आहेत, जे प्रश्न व्यवहाराने चुकीचे आहेत, जे प्रश्न नात्याने चुकीचे आहेत, जे प्रश्न रिलेशनने चुकीचे आहेत, नातेसंबंधाने चुकीचे आहेत, जे प्रेमाने चुकीचे आहेत, असे प्रश्न ती उपस्थित करते. आणि त्याच्यामुळे ती विचलित झालेली आहे की आईचंही आपल्याकडे लक्ष नाही, आईचंही प्रेम नाही आहे आणि वडिलांचंही प्रेम नाही आहे. वडीलही आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत, आईसुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष करते, आपल्याशी संवाद साधत नाही, आपल्याला समजून घेत नाही आहे, आपला विचार करत नाही आहे, आपले तक्रारी समजून घेत नाही आहे, आपल्याला न्याय देत नाही आहे. असंही तिचे आईबद्दलच्या ह्या तक्रारी आहेत. आता काय सांगावं, त्या आईला काय सांगावं? आता तिचे वडील समजून घेत आहेत, पण शेवटी वडिलांना सुद्धा एक मर्यादा आहे, वडिलांना सुद्धा मर्यादा आहे. त्या मुलीनेही समजून घ्यायला हवं, ते आपण कसं वागायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, ती मीनाक्षी. मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय मी, आणि सिंह हीच राशी का घेतली? रावणाचा उल्लेख मी केला मित्रांनो, कारण सिंह ही राशी आहे ना, हिला नेतृत्व करण्याची, लीडरशिप करण्याची जास्त खुमखुमी असते. माझं ऐकावं, मी म्हणेन ते करावं, समोरच्यानी ते वागावं, ही त्याच्यात खुमखुमी असते. आणि सिंह राशी म्हणजे सांकेतिक जे चिन्ह आहे ते सिंहाचं आहे. परत ती अग्नितत्वाची आहे, आणि त्याचा स्वामी कोण आहे? ते सूर्य आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, सर्व गोष्टीने ही गोष्ट कशी, ही जी रास आहे, ह्या राशीचा जो जातक आहे हा कसा आहे? अग्रेसिव्ह आहे. पण मित्रांनो अग्रेसिव्ह असताना सुद्धा त्यांनी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवायला हवी. मी ही का गोष्ट सांगतोय, आणि ह्याच जातकाची विद्यार्थिनीची का निवड केली? कारण तो अग्रेसिव्ह आहे. ह्या राशीची जातक हा अग्रेसिव्ह, मग तो विद्यार्थिनी असेल किंवा विद्यार्थी असेल. म्हणून मी रावणाचा आधार घेतला, रावणाचा उल्लेख केला. मित्रांनो लक्षात घ्या, जिरे तो भी टांग उभर हा राशीचा एक वाईट गुणधर्म आहे. जिरे तो भी टांग उभर, जरी तो चुकला तरी नाही, मी चुकलेलो नाही आहे. तसे माझ्या आप्तांमध्ये सुद्धा आहेत बरेचसे या राशीचे जातक, माझे अगदी जवळचे नात्यामध्ये आहेत. काय म्हणावं अशा राशीच्या जातकांना, काय म्हणावं की गिरे तो भी टांग उभर, आपलाच घोडा दमटवायचा. मी म्हणेन ते खरं, हा त्यांचा दुर्गुण आहे. मित्रांनो ह्या दुर्गुणामुळे ते आपल्या आयुष्याची माती करतात. कारण यांच्यामध्ये पोटेन्शियल इतकं आहे, एवढं त्यांच्यात एक हे आहे, क्षमता आहे. ती क्षमता ते हरवून बसतात. कारण ज्या सिंहराशीच्या जात्या मीनाक्षीची मी गोष्ट तुम्हाला सांगतोय, तिच्यामध्ये सुद्धा पोटेन्शियल आहे, तिच्यामध्ये सुद्धा अशी ताकद आहे, क्षमता आहे की आकाशाला गवसणी घालण्याची, ते चंद्र तारे तोडून आणण्याची, ते शिखर गाठण्याची. मित्रांनो तरीसुद्धा ती ढेपाळते आपल्या विद्यार्थिनी जीवनामध्ये, आपल्या विद्यार्थी धर्मामध्ये ती ढेपाळते, मागे पडते, कमी पडते. कारण काय? सद्विवेक बुद्धी गहाण ठेवलेली आहे. ही गोष्ट सांगण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना जागृत करतोय, किंवा जे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत, मग तो अगदी युवक असो, युवती असो, किंवा
कुठल्याही वयाचा एखादा व्यक्ती असो किंवा स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, त्या कुठल्याही वयोगटातला असो, त्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना मी सांगतोय की आत्महत्या करणं हा त्याच्यावर उपाय नाही आहे. कारण तुम्हाला हा जो जन्म दिला आहे, ह्या निसर्गाने, ह्या पंचमहाभूताने, ह्या परमेश्वराने, ह्या सृष्टीने, ह्या ब्रह्मांडाने जो जन्म दिला आहे, मनुष्य जन्म, हा मनुष्य जन्म परत परत मिळणं कठीण असते. मित्रांनो लक्षात घ्या, 84 लाख योनीतून हा जन्म मिळालेला आहे. आपण म्हणतो 84 लाख योनी, आणि त्यातून हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, बुद्धिवान प्राणी. मग ह्या बुद्धीचा सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून, ह्या बुद्धीचा सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत, आपल्याला कर्म करायचं आहे. कर्मण्येवाधिकार असते. कर्म हा एकमेव धर्म आहे. मग ज्या धर्मामध्ये असो, आपण विद्यार्थी धर्मामध्ये आहे तर विद्यार्थी धर्म पाळायला पाहिजे. जर आपण कुटुंबाचा प्रमुख आहोत तर कुटुंब प्रमुख म्हणून धर्म पाळायला पाहिजे. जसं त्या व्यक्तीने त्या अटल सेतूवरून आत्महत्या केली आणि कुटुंब प्रमुखाचा आपला धर्म पाळला नाही, त्याला कलंक लावला. तो धर्म पाळायला हवा. आई वडिलांचा धर्म त्याने आई वडिलांनी पाळायला हवा. प्रत्येक ठिकाणी शिक्षकाने आपला धर्म पाळायला हवा. नातेवाईकांचे जे आपले कुटुंब आहेत, कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांनी प्रत्येकाने त्या त्या ठिकाणी, तर तो चुलता असेल, चुलती असेल, आत्या असेल, कोणी असेल, आतेचा धर्म, चुलत्याचा धर्म, चुलतीचा धर्म, मामीचा धर्म, मामाचा धर्म, हे प्रत्येक धर्म आहे. हे या सद्विवेक बुद्धीने ते काय करायला जोपासायला हवे. पण तसे जोपासले न गेल्यामुळे हे शेवटी कुटुंबामध्ये ह्या अशा गोष्टी घडतात. या मुलांवरती ही वेळ येते आणि हे आता सर्रास वाढलेलं आहे. असं सर्रास आता डिवोर्सचे प्रकरणं चालू आहेत, अगदी सर्रास. जसं युरोपमध्ये होते, धडाधड हे डिवोर्स दिला जातो आहे, वेगळे होत आहेत. आता असंच होते या भारतात. संस्कृती संपुष्टात आली आहे, संस्कार संपुष्टात आले आहेत. सनातन हे नेमकं आपल्याला कळलेलं नाही आहे. सनातन समजून घ्या, म्हणजे तुमच्या हातून ह्या गोष्टी घडणार नाही. वास्तव काय हे समजून घ्या, सनातनचं वास्तव समजून घ्या. ही माझी कळकळीची विनंती आहे. मित्रांनो लक्षात आलं का? ही गोष्ट तुम्हाला मी का सांगितली, का सांगतोय, ह्या जातकाचीच गोष्ट मी का निवडली हे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. कारण ह्या जातकाचे जे वाईट गुणधर्म आहेत, त्या गुणधर्मामुळे हा जातक आपलं काय करतो, सर्वनाश ओढवतो. मग तो विद्यार्थी असो, तो ती आई असो, वडील असो, कुठलाही धर्माती असो, शिक्षक असो, कोणी असो, कुठलाही धर्मात, तो वैद्य जरी असला, डॉक्टर जरी असला, तो वकील जरी असला, तो राजनेता जरी असला, हे कोणीही असो, कुठलाही तो धर्मात असो, कुठलाही कर्म करणारा तो असो, तर तो जर ह्या राशीमधला जर तो असेल तर तो आपल्या अहंकारामुळे, आपल्या मीपणामुळे, रागामुळे, लक्षात घ्या मित्रांनो, ह्या राशीच्या जातकाला राग हा नियंत्रणात ठेवता येत नाही, अहंकार हा नियंत्रणात ठेवता येत नाही. आणि हे सर्वात मोठे या राशीचे शत्रू आहेत. या राशीचे 2 शत्रू मोठे आहेत, ते म्हणजे राग आणि अहंकार. मी, माझं आणि मला. काय आहे? मी, माझं आणि मला. हेच आपल्याला घेऊन काय करते, बर्बाद करते, देशोधडीला पोचवते. मित्रांनो लक्षात आलं असेल. ह्याच्या पुढची मी जी गोष्ट सांगणार आहे ती एका ज्योतिषाची आणि मांत्रिकाची, एकाच व्यक्तीची आहे. ती नक्की सांगेन आता पुढच्या वेळेला. आज मी हा विषय का घेतला तर या अगोदर मी तुम्हाला मातृत्वाची गोष्ट सांगितली आहे, त्याबरोबरच हे एका विद्यार्थिनीची गोष्ट सांगितलेली आहे. का सांगितली आहे हे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. कारण जे प्रमाण वाढलेलं आहे आत्महत्याचं, लव जिहादचं, त्या प्रमाण आता कुठेतरी थांबावं. हे संस्कार संस्कृती आपण जोपासावी यासाठी. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, सनातनी वास्तव. सनातन वास्तव काय आहे तर विज्ञान आणि विज्ञान. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा
बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.